त्यांना धुणं धुताना व्हिडिओ घ्यायचा त्यांचा असं बोलण्यापेक्षा धुणं धुताना खरंच तर काय झऱ्याचंच पाण्यात धुतो आम्ही. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा शिवकालीन झरा जो की पहिल्या असंख्य वर्षापूर्वी हा वीज आपण जे आकाशातली वीज पडून तयार झालेला हा झरा आहे. हा झरा म्हणजे जवळ 100-200 वर्षापासून या ठिकाणी झरा आहे. आणि पहिलं गावात तरी असं आपलं नळ पाणी पुरवठा योजना नव्हती. त्यावेळीसुद्धा गावची जत्रा असो, गावात कोणतंही लग्न असो, या लग्नाला किंवा प्रत्येक गावच्या कार्यक्रमाला या ठिकाणून बैलगाडीनं पाणी ड्रमचे ड्रम भरून नेले जायचे आणि या झऱ्यावरतीच संपूर्ण गावाचं पाणी सर्वांना प्यायला दिलं जायचं आणि त्याच्यावर सगळ्यांचा उदरनिर्वाह. आता थोडंसं पाण्याच्या पुरवठा योजना आल्या, प्रत्येक घर घर नल से जल झालं, त्यामुळे झऱ्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा झरा आपण पुनर्जीवित करायचा प्रयत्न करतो. माझी वसुंधरा जन 5.0 अंतर्गत हा जो झरा आहे शिवकालीन झरा, त्याला उन्हाळी झरा म्हणून हा फेमस आहे. त्या उन्हाळी झऱ्याचं आज आपण पुनर्जीवन करणार आहोत. धुणं धुतानाच पाहिजे. आरती आला आयुष्यात आज आपण हा झरा आता पुनर्जीवन करायचं काम सुरू केलेलं आहे. बऱ्याचशी इथं स्थानिक मंडळी जी आमची या ठिकाणी राहतात, ही सर्व मंडळी पहिल्या ज्यावेळेस नळ पाणी पुरवठ्याचं काही साधन नव्हतं त्यावेळेस सर्वजण याच झऱ्यावरचं पाणी. जसं मी माझी सैनिक फौजची 30 वर्ष सेवा करून आलो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा याच झऱ्यावरून पाणी डोक्यावरती कळशे घेऊन पाणी आमच्या घरापर्यंत न्यायचो. आता आमच्या इथं संजना वहिनी आहेत, त्यासुद्धा सांगतील की या झऱ्याबद्दलची विशेष. माझं लग्न झाल्यापासून इथं हा झरा आहे. सासूच्या लग्नाच्या अगोदरपासून आहे, पण ह्याचं पाणी आटतच नाही अजिबात. त्यामुळं आमच्या साईडला झऱ्याचे सारखं आहे. जाणं येणारी माणसं सुद्धा जास्त पाणी प्यायची झऱ्याचे. ओके. काय म्हणजे ह्या नवीन जीवन देत आहेत.